मम्मा, तू सांगितलंस ना म्हणून मी सॉरी बोललोय, पण मला यातलं काहीच पटत नाहीये. पटत मलाही नाहीये, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. मोहिनी तिच्या घरचे सगळे मेले असते. राघवने मूर्खपणा केला, सगळ्यांना वाचवून आलात. शालिनी, काय झालं? पुन्हा या घराची ऊब मला मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. देवा, आज तुझ्यामुळेच या घराचा उंबरा पुन्हा ओलांडू शकले मी. तू होतास म्हणून त्या राक्षसाचा नायनाट करू शकले. तुझ्यामुळेच माझी जीवाभावाची माणसं, माझ्या मायेची माणसं मला परत मिळाली. माझ्या मोहिनीला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला. खरंच 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 भरून पावले मी. आई, शब्द मोडला प्रतापरावांनी. हा हा तुमचा रिलायबल माणूस आरकेचं आयुष्य उद्ध्वस्त करायला गेला, पण आता स्वतःच गेलाय जेलमध्ये, ते पण 7-8 वर्षांसाठी. हा मुंडार होता मोहिनी आणि आरकेचं लग्न. त्याच्या भरवशावर राहिलो ना आपण. का बाहेर येईपर्यंत मोहिनीची मुलं कॉलेज पण पूर्ण करून झालेली असतील. शी. आणि आणि वरून मोहिनी आणि स्टंटमॅनची त्यांची संधी झाली. आणि आरकेने तर काय मोहिनीला छान लग्नाचा गिफ्ट दिलाय प्रतापरावला अटक करून. जरा शांत होशील का? काहीतरी गडबड आहे. थोडा विचार करू दे मन. विचार? कसला विचार करायचा आहे? डॅमेज इज ऑलरेडी डन. नाही, जाऊ दे, आता मी वेगळ्या गोष्टीवर फोकस करणार आहे. आरकेने मला चीट करून दुसरं लग्न प्लॅन केलं कसं? मुकुंद, हा मॅम. तू माहिती काढलीस? काही कळलं? हो. आरके सरांची मेकअप टीम आरके सरांचा आणि मोहिनीचा मेकअप करायला स्टुडिओमध्ये गेली होती. हं. पण लग्न व्हायच्या आधी आरके सरांनी सगळ्यांना परत पाठवून दिलं. त्यामुळे कुणीही लग्न झालेलं बघितलं नाहीये. आता जर त्यांचं खरंच लग्न झालं असेल तर विटनेस फक्त एक आहे. कोण? त्यांचं लग्न ज्यांनी लावून दिलं ते गुरुजी. शोधून काढ त्यांना. ऑलरेडी शोधलंय. काय? सेलिब्रिटी गुरुजी म्हणतात त्यांना. माइंड ब्लोईंग. म्हणजे माझी थिअरीच करेक्ट आहे. एक मिनिट, काय चाललंय आता तुझ्या डोक्यात? म्हणजे हा जो लग्नाचा ड्रामा आहे ना राघवने उभा केलेला, तो आता मी एक्सपोज करणार सगळ्यांसमोर. म्हणजे राघव आणि मोहिनीचं लग्न झालेलंच नाहीये असं तुला वाटतंय? मला वाटतंय नाही, माझं स्टेटमेंट आहे. तुम्ही जरा नीट विचार करा. इतका मोठा स्टार, त्याचं लग्न झालं, पण त्याच्या लग्नाचे व्हिडिओज किंवा फोटोज किंवा लग्न चालू असतानाच्या गोष्टी, विटनेस काहीच नसावं. इजंट इट स्ट्रेंज? एक्झॅक्टली. आणि हेच हेच मी सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे. मुकुंद, लवकरात लवकर ते कोण सेलिब्रिटी गुरुजी का काय काय नाव आहे त्यांना शोधून काढ. हा. आणि खरं काय ते जाणून घे. नाही, माझ्यापासनं वाचण्यासाठी जर आरकेने केलेला प्लॅन असेल हा सगळा, तर मी समजू शकते. पण पण त्या गुरुजींनी जर खरंच मोहिनी आणि आरकेचं लग्न लावलं असेल, तर आता यापुढे ते गुरुजी कोणाचंही लग्न नाही लावू शकणार. म्हणजे म्हणजे एक आय विटनेस होता, गुरुजी संपले तर तो आय विटनेसही संपला. वेळ लागलाय का तुला? काय बोलतेस? राघवने अख्ख्या मीडिया समोर सांगितलंय की त्यांनी लग्न केलंय मोहिनीशी. राघवने मीडिया समोर जे काही केलं तो सगळं एक पब्लिसिटी स्टंट होता.
पण लिगल टर्म्स कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत? कुठली गोष्ट हे सिद्ध करू शकते की त्यांचं लग्न खरं होतं? नाही, इट वॉज फेक. वेडी आहेस का तू? का त्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय? वाटेल ते बोलतीयस तू आता. नशीब त्या दिवशी मीडिया बाहेर गेल्यानंतर बोलायला सुरुवात केलीस. राघवला डिस्ट्रॉय करायची धमकी काय देतेस? एआयच्या मदतीने ते फुटेज बदलल्याचं काय सांगतेस? मोहिनीला गन दाखवून धमकी देतेस तू? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? हे बघ, भावनेच्या भरात ना चुकीचे निर्णय प्लीज घेऊ नकोस, कारण त्याच्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम होणार आहे. शांत, चिल. तुम्ही का टेन्शन घेताय इतकं? मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेन. डोंट वरी. आर यू शुअर यू कॅन डू दिस? नाही, कारण मोहिनीचा चेहरा बघता क्षणी गार पडतोस तू. दीपा मॅम, मोहिनी माझा वीक पॉइंट आहे, मान्य आहे मला. पण जेव्हा मी तिला आणि आर के सरांना एकत्र बघतो ना, तेव्हा तिलाही माझं दुःख कळलं पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून त्या दोघांचं लग्न झालं नाहीये हे तुमच्यापेक्षा जास्त मला सिद्ध करायला आवडेल. त्यामुळे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आई, एक विचारू का? तू मोहिनी आणि आरकेला इथे का नाही बोलावलंस? बाळा, आता तिचं लग्न झालंय. असं पटकन बोलवता येत नाही मुलीला. का पण हे तर तिचंच घर आहे ना. म्हणजे ती इथे कधीच येणार नाहीये का? येईल ना. पण आता आपल्याला तिला सन्मानानं बोलवावं लागेल. जाव्याचे मानपान करायला लागतील. त्यांना ओवाळावं लागेल. ओवाळू? फॉर्मॅलिटीज? ओ अच्छा, म्हणजे फॉर्मली इन्व्हाइट करावं लागेल. हो. अहो, आपण उद्या 5 परतावणी केली तर? आई, 5 व्हॉट? 5 परतावणी ग. परताव? लग्न झालं म्हणून मुलगी एकदम सासरची होत नाही. हा, तिचं माहेर आणि सासर यांच्यातील नातं टिकून राहावं. 2 कुटुंबांमध्ये येणं जाणं राहावं. आणि नववधूला तिच्या नवीन घरी रुळताना तिच्या माहेरची माणसं तिच्या बरोबर असावीत असं करायचं. पूर्वी 5 वेळा करायचे, हल्ली नाही करत कोणी एवढं. वर वधूला लग्नाच्या 5 दिवसानंतर माहेरी घेऊन येतो ना, त्याला म्हणतात 5 परतावणी. हा, इंटरेस्टिंग. सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या. हे काय? हे आपला हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा व्हायच्या आधी भाईसाठी ही राखी आणून ठेवली होती. भाई, तू आज माझा जीव वाचवलायस, आम्हा सगळ्यांना प्रोटेक्ट केलंयस, त्यामुळे राखी पौर्णिमा आजच आहे माझ्यासाठी. कल करे सो आज, आज करे सो अब. पण मग हा चेंज ऑफ प्लॅन तुम्हाला का नाही सांगितलंस? आता गिफ्ट नाहीये तुला द्यायला. हाय भाई, गिफ्ट गिफ्ट करतोयस आ? तू आम्हा सगळ्यांचा जीव वाचवलास, त्यापेक्षा मोठं काय गिफ्ट देऊ शकणार आहेस असून? माझ्यासाठी भास आहे हे. आता काही नको. ए चला, करायचं का सुरू? गोड पाय पडते.
पण आता एक गोष्ट मीही सांगतो, हे सगळं क्रेडिट फक्त माझं नाहीये. खरं तर खूप मोठं क्रेडिट हे आपल्या मोहिनीचं आहे. प्रतापराव समोर उभं राहणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, पण तिने करून दाखवलं ना. चलो फिर इसी बात पे साखर होऊन जाऊ दे. हा? चालू घे. हा मला हो ग बाई. दादा दादा रक्त नाहीये. केचप आहे सांडलं होतं. रक्त नाहीये दादा. रक्त नाही केचप आहे. चव घ्यायची तर चव घे मी अर्धा. दादा अगं मोहिनीताई तू, अगं किती दिवसानंतर आलीस ग. हो दत्तू दादा कसे आहात? बरं आहे बरं आहे. आणि आज काय एवढाच माल बाकीचा स्टॉल? गाडी आली आणि हुसलून नेलं. आता चाललो, पेनल्टी भरतो आणि स्टॉक सोडून आणतोय. थोडासा चांगला माल लपवलेला होता, तो आता आहे इकडेच आहे. हे आजारी आहेत का कोणी ओळखू नये म्हणून चेहरा लपवलेला आहे? खोकला खोकला झालाय त्यांना म्हणून ते मास्क वगैरे लावलाय. त्यांना बघा किती खोकला झालाय. हे कोण ओळखलं नाही? हे हे माझे हे अरे वा वा वा, अभिनंदन 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 भाऊजी. थँक्यू. कधी झालं लग्न? ते टीव्हीवर दाखवतायत की बातमी, पाहिले नाही का तुम्ही? आमच्या लग्नाची बातमी चालू आहे टीव्हीवर. हो भाऊजी, 12 तास काम करायचं, 2 तास प्रवास करून घरी जायचा, तर थोडासा वेळ बायको मुलांबरोबर घालायचा प्रयत्न करतो. जर टीव्ही बघत राहिला तर बायकोला तिचा नवरा आणि मुलांना त्यांचा बाप ओळखताच येणार नाही. पण ताई, दर रविवारी न चुकता आरकेचे पिक्चर आम्ही बघतो काय पण करून. ताई ते बघा, फ्रेश पीसेस आहेत, बघून घ्या. हा बघते मी. ते ड्रेस लवकर बघ. बघते. अहो अहो हा घेऊ की हा घेऊ? घे कुठलाही, मला काय. सांगा ना तुम्हाला कुठला आवडला, हा की हा? अरे मला काय कळतं का त्यातलं? घे ना कुठलाही. चल आता पटकन चल. काही काय तुमचा फॅशन सेन्स किती चांगला आहे. असं कलर कॉम्बिनेशन पण कळतं तुम्हाला. सांगा ना माझ्यावर कुठला चांगला दिसेल, हा गुलाबी की हा? नुसतं फॅशन सेन्स नाही चांगलं आहे, माझं दुकानही चांगलं आहे. असं उगाच बोलायला नको मला. चल पटकन, टाइमपास नको करू. घे ना लवकर. सांगा ना कुठला चांगला दिसेल, मला खरंच नाही कळत आहे. एकतर हे जे काय चिवटे पावटे कलर घेतलेत, या कलरच मला काय कळेना. का काय झालं, चांगले तर आहेत. हे चांगले आहेत. हा घे मग. दादा हा पॅक करा. किती झाले पैसे? काय भाऊजी, ताई लग्नानंतर पहिल्यांदा आल्या, तिच्याकडनं पैसे घेणार मी? का बरं? अहो आधीच ऑलरेडी नुकसान झालंय, असं काय हे नाही. घ्या तुम्ही पैसे. हो भाऊजी, धंद्यात फायदा तोटा तर होतच असतो ना. पण माहेरला आलेल्या बहिणीकडनं पैसे घ्यायचे असतात का? मोनिताई, हा ड्रेस लग्नासाठी माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट. आता याच्यावर कितीही केचप सांडवा, काही फरक नाही पडत. आणि धुतला आणि रंग गेल्यावर
त्याची गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. ही अशी माणसं अजूनही असतात. असतात ना, फक्त त्यांना प्रेमाने आणि मायेने जपावं लागतं. पावसाळा का उन्हाळा तेच कळे ना. हो उकडतंय. अहो भाऊजी, मुंबईमध्ये पहिल्यांदा आलात का? इकडे असंच असतं. कुठं पाठवलंय तिला रे? कधी येणार आहे मोहिनी? हे काय इथे स्टेशनरी मध्ये पाठवलंय. स्टेशनरी मध्ये चेंज? अहो पाठीमागे त्यांचं घर आहे ना, तिकडे ते चेंज करतायत. अहो कपड्यांची ट्रायल म्हणजे वेळ तर लागणारच ना. येईल हो, मोहिनीताई येईल. बायकांना थोडा वेळ हा लागायचाच. तुम्ही पण आता प्रॅक्टिस करा भाऊजी. वाट बघायची. कालच लग्न झालंय, तेव्हा सवय करून घ्या. आता पुढचे 7 महिने आरके वाटच बघणार आहे. पहिल्यांदा आणि शेवटची हे लग्न मोडण्याची. हे काय आली, मोहिनीताई आली. शिवठे पावटे कपडे बरे दिसतात मोहिनीवर. कशी दिसतीये मी? मगाशी सांगितलं तसंच, चिवटी पावटी. काय भाऊजी, ताई एकदम छान दिसताय हा तुम्ही. भाऊजी तुमची चॉईस म्हणजे एक नंबर. चला आता जायचंय का मुक्काम करायचा इकडे? दादा, आम्ही येतो हा. पण नवीन ड्रेस आले की मला कळवा. हा, फोन करा. पुढच्या वेळी फक्त ताई एकट्याच येतील, मी नाही. आई मला हाच ड्रेस पाहिजे. आता काही सण नाही, काही नाही. अगं पण आई, गणपती तर येणारच ना थोड्या दिवसात. बघ ना किती छान आहे ड्रेस. प्लीज घे ना आई. ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी केवढी चांगली आहे. घे ना ग आई. गणपती बाप्पा येतील ना, तेव्हा घेऊया ना आपण. नाही, मला आत्ताच हवाय. बरं दादा, हा जरा ड्रेस दाखवा बघू. केवढ्याला ड्रेस? 550. नको, राहू दे. अरे बाळा, आपण दुसरा ड्रेस बघू. हे बघ. तुला काम करा, हे पैसे घ्या. अहो भाऊजी, कशाला लाज होत आहे? तुम्हाला सांगितलं ना की मी ताईकडनं पैसे नाही घेणार नाही. अहो मी मोहिनीचे नाही, हे या मुलीला हा ड्रेस हवाय ना, त्या ड्रेसचे पैसे हे देऊन टाका. हा ड्रेस देऊन टाका त्यांना. द्या द्या द्या, लवकर जा. बेबी, तुला ड्रेस हवा होता ना, घे. अहो दादा नको, किती महाग ड्रेस आहे. अहो पैसे दिलेत. कुणी? माझ्या भावाजीने. ते बघा. कुठे गेल्या? आता तर होते. बेबी, हा ड्रेस ठेव तुला. म्हणाले होते ना, चांगल्या माणसाला जपावं लागतं, अगदी स्वतःमधलं सुद्धा. निघूया. चल सुनील.
काय प्रतापराव आणि तुझ्या डिवोर्सचे पेपर्स. खरं म्हणजे आज लगेचच आपल्या लग्नाबद्दल बोलणार होतो मी, पण नंतर विचार केला असं घाईघाईत नको. ए शालिनी, आता इमोशनल नको होऊस. ऐक माझं, आता आपले रडायचे दिवस संपले बरं का. तो प्रतापराव गेला ना जेलमध्ये, आणि आपल्या मुलीलाही किती चांगला नवरा मिळाला हो ना. सगळं चांगलं होतंय आणि ह्यापुढे आता सगळं चांगलंच होणार आहे. वय झालं बहुतेक आता. अचानक खूप आनंद मिळाला तर सहन होत नाही. हा मॅडम, आता सवय करून घ्या या आनंदाची. ते पेपर्स उद्या जेव्हा आपण कोर्टमध्ये सबमिट करू ना, त्याच्यानंतर तुला ऑफिशियली डिवोर्स मिळेल. त्यानंतर आपण लग्न करूया. त्याच्यानंतर तरी कार्तिकी आणि मोहिनीचा मी ऑफिशियली बाबा होईल. हे पेपर्स, त्यावरचा स्टॅम्प, माझा घटस्फोट आणि मग लग्न, हे सगळे फक्त उपचारच आहेत. एक चांगला नवरा आणि चांगला बाबा तुम्ही आधीपासूनच होता. अरे थांबा. आई हे आरतीचं ताट वगैरे काय काय चाललंय? संध्याकाळची वेळ आहे, नवी नवरी घरात येते. याची खरंच काही गरज नव्हती. असं कसं? गरज तर आहे. आता त्या दिवशी गृहप्रवेशाच्या वेळेला मी येऊ शकले नाही की नाही, म्हणून हे सगळं. नवीन ड्रेस आहे, छान दिसतेस. थँक्यू. कलर सूट होतोय तुला. बस. तू का उभा आहेस? बस ना. अजिंक्य, सॉरी वहिनी, रागाच्या भरात 2 शब्द जास्त बोलून गेलो. भाई, पुढे काही मॅटर झाला ना तर मला सांग, एकटा जाऊ नकोस, रिस्क घेऊ नकोस. ओके? बरं. तर प्रतापरावला शिक्षा होईल ना नक्की? होईल ना, शिक्षा तर होईल. पण ते सगळं अमरापूरला जे काही घडलं ते न्यूज चॅनलवर दाखवलं का? म्हणजे तिथे बघितलंस का? ऑब्व्हियसली सगळ्या न्यूज चॅनल्सवर दाखवतायत हे सगळं. थॉट सो. मोहिनी, तुझ्या आईबाबांना खूप त्रास झाला असेल ना? हो, त्रास झाला, पण हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, म्हणून आम्ही निभावून नाही. आहेस माझा राघव तसा. काय गप्पा झाल्या की नाही तुमच्या? नाही, त्यांना आता झोपू दे. मोठ्या संकटातून बाहेर आलेत ते. हा, राघव बेटा, चल झोपायला जा. काही गप्पा मारायच्या आता अजून? मी मम्मा, तू सांगितलंस ना म्हणून मी सॉरी बोललोय, पण मला यातलं काहीच पटत नाहीये. पटत मलाही नाहीये, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये.
मोहिनी तिच्या घरचे सगळे मेले असते. राघवनी मूर्खपणा केला, सगळ्यांना वाचवून आलात. त्यात तो प्रतापराव पण जेलमध्ये गेलाय. मग आता आपण काहीच करायचं नाही, गप्प बसून राहायचं फक्त. जे करायचंय ना ते दीपा करेल. कारण तिला असं वाटतंय की राघवचं लग्न झालेलंच नाहीये. काय? तिला अवॉइड करायला राघव हे सगळं नाटक करतोय. कारण नुसतं नाटक करून काहीच उपयोग नाहीये, प्रूव्ह करावं लागेल ना. दीपा बघून घेईल ना काय करायचं ते. आणि जर ते खरं असेल ना तर दीपा विल मेक देअर लाईफ हेल.